मंडळी नमस्ते. आता सायंकाळचे वाजत आलेले आहेत 5:15 आणि आम्ही निघालोय आता आमच्या वृक्ष सेवेमध्ये. सोबत आज आहेत हे मंडळी. काय करणार आहे सुद्धा आमच्या सोबत आता आहे तयार. चल जायचा हा, चल चल चल. इथे आमचा दुसरा जोडीदार तयारच आहे. आला 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 आला. काळी उड्या नाही, उड्या 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 नाही. छान उड्या उड्या नाही, उड्या नाही, उड्या नाही, उड्या नाही. हा बस चल 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 चल. उड्या नको मारू. चल लाले बघ रे तिला. चल 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 चल. ही जोडी असली ना आम्हाला लय मजा येते डोंगरावर जायला. चला. वृक्षसेवा बघून मुलं देखील प्रेरित झाली होती. मुलांची इच्छा होती यायची. फार कधीच आम्हीच त्यांना होल्ड करून ठेवलं होतं. पेपर चालू होते आणि त्याचा दुपारी खेळण्यापेक्षा म्हटलं चला ऊर्जा तिकडे कन्वर्ट करून टाकू त्यांची. त्यांच्याही पाठीवर आता प्रत्येकी 1-1 लिटर दिलेलं आहे. माझ्या पाठीवर आहे 13 लिटर, मिसेसकडे 4 आणि पोरांकडे 1-1 तात्पुरतं दिलेलं आहे. नंतर त्यांचाही स्टॅमिना हळूहळू वाढवायचा आहे. तुलनेनं वातावरण चांगलं आहे, हवा पण छान लागते आणि दुपारी देखील गावात गेलो होतो तेव्हा थंडावा चांगला होता. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की वातावरणामधला जो बदल होऊ राहिला त्या बदलामध्ये आता वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड किती काळाची गरज झाली आहे त्याचं महत्त्व निर्विवादपणे आता ना सगळीकडे सिद्ध होत आहे. हा लाल्या आमचा चांबरलेनीचा जुना मेंबर. आमच्या जुन्या मेंबरसोबत हा लहानाचा मोठा झाला. साधारणपणे हे छोटं पिल्लू होतं तेव्हापासून लाल्या चांबरलेनीला येतोय. इथल्या मेंबरच्या अंग खांद्यावर खेळतोय. मला झाले 4-5 वर्ष चांबरलेनी जॉईन करून, परंतु हा आता इथं 14-15 वर्ष झाली चांबरलेनीच्या अंगा खांद्यावर बागडून मोठा झालाय तो. हा भाग आता उन्हाळ्यामध्ये जरी असा रखरखीत दिसत असला तरी पावसाळ्यामध्ये हा भाग म्हणजे स्वर्गाहून सुंदर वाटतो. एवढी हिरवळ दाट, म्हणजे थोडक्यात बायोडायव्हर्सिटी या चांबरलेनीला खूप बघायला मिळते. आणि त्याच्यामुळं ना सगळ्या ऋतूंमध्ये इथे यायला देखील आनंद वाटतो. आणि जसजसं तुम्ही येत जाता तसतसं साहजिकच या चांबरलेनीबद्दल तुमचं प्रेम वाढत जातं. काळी चल 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 पाय तर चल. हात करा इकडे, इकडे हात करा सगळे. इथला हा पॉइंट थोडासा अवघड नाही म्हणता येणार, परंतु हात टेकत यावं लागतं. आणि या पॉइंटला ना जास्त मुरमाची राळ पडलेली आहे. त्या मुरमाच्या राळमुळं ना पाय सरकतात. त्यात आमच्याकडे पाण्याचं वेट असल्यामुळं थोडं बेतानेच चालावं लागतं. काही ठिकाणी थोडे थोडे पॅच आहे जिथे लांब लांब ढांगा टाकत चालावं लागतं आणि पायात अंतर ठेवून यावं लागतं. मुरमाची काळजी घेतली तर चांबरलेनी सोपा आहे. डेली व्यायाम करायला येण्यासारख्या लोकांसाठी एक गोल्डन प्लेस आहे. आम्ही अंकाई टंकाईला गेलो होतो. भरपूर लोक तिथे पहाटे व्यायामाला येतात. वरती गडावरती त्यांनी वेट वगैरे बनवून ठेवलेत. जसं ब्रह्मगिरीला जातात लोक व्यायामासाठी तसं हा सुद्धा व्यायाम करणाऱ्या लोकांसाठी एक गोल्डन प्लेस आहे. भरपूर ज्येष्ठ वयस्कर लोक इथे येतात. आणि इव्हेंच्युअली आपण आता पोहोचलो आहोत वृक्ष मंदिर पॉइंटला. आल्या ही आता सायंकाळी व्यायामाला येणाऱ्यांची टीम चालू झाली. आम्ही आता शिखरावर पोहोचलोय आणि खालच्या राऊंडला फिरणाऱ्या लोकांची आता लगबग चालू झालेली आहे. बघा खाली वाकून घाल.
त्याच्या ना मुळात पडलं पाहिजे व्यवस्थित. हळू सावकाश थांबून घे थोडं. त्यांना रोज पाणी घालण्याची गरज पण नाही. आम्ही सध्या रोज पाणी घालतोय, परंतु वातावरणामध्ये जो उष्मा वाढला ना अचानक आणि उन्हाच्या झळ्या तीव्र वाढल्या आणि एकदम उष्णतेची लाट पसरली, त्याच्यामुळे ना पाणी घालणं देखील गरजेचं होऊन गेलं होतं. ही बाजू डायरेक्ट उन्हात येत असल्यामुळं इथं पाणी सारखं घालावंच लागतं, कारण याच्या मुळामधील माती ना लवकर कमी होते आणि पाणी वाहण्याची कॅपॅसिटी आणि पाणी घालणाऱ्यांची संख्या बघता इथं झाडांना पाणी कमी मिळतं. त्याच्यामुळं आम्ही शेवटी निर्णय घेतला रोज पाणी घालायचं. प्रत्येक झाडाला आता सरासरी संख्या जास्त असल्यामुळं 1 लिटरपेक्षा कमी पाणी मिळतं. मग त्याच्यामुळं मुळामध्ये थंडावा टिकून राहतो, ही झाडांसाठी प्लस पॉईंट. त्याच्यामुळे आम्ही रोज पाणी घालतो. 10 लिटरचा हा एक पाऊच ह्या पश्चिम उताराकडल्या बऱ्याचशा झाडांची तहान भागवतो. मग 10 लिटरचा एक पाऊच आणि इतर बॉटल्स तर एका दिवसाचं तरी पुरेसं काम होऊन जातं. पाणी घालायची सुरुवात केल्यापासून झाडांची हिरवाई पण वापस आली आहे आणि झाडांना टवटवी पण फुलली आहे. आम्हाला देखील वाटलं नव्हतं की एवढ्या उन्हाच्या झळ्यामध्ये त्या झाडांना आत्ता पालवी फुटेल म्हणून. परंतु आता मी पाणी घालतोय ते चिंचेचं झाड, माझ्या मागे असलेली 2-3 झाडं, यांना ना अगदी सुंदर पालवी फुटली आहे. म्हणजे मित्रांनो, बघून असं वाटतं की एवढी मेहनत घेतोय एवढ्या उंचावर पाणी वाहून आणणं, आणि पाणी वाहून आणल्यानंतर सुद्धा त्या झाडांना जी पालवी फुटते ते बघून मात्र मन हरकून जातं की आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश येतं आहे. आणि हे केवळ एकट्याचं काम नसून सांघिक आहे. त्याच्यामुळं त्याचा आनंद अधिक जास्तच द्विगुणित होतो. वरतीच्या उन्हात वरतून हा निसर्गाचा नजारा बघणं हे सुद्धा एक आनंद असतो. आणि जरी आता हिरवाई नसली, हिरवळ नसली आणि सगळीकडे वृक्ष आणि कोरडं वातावरण जरी असलं, तरी यामध्ये देखील एक आनंद वाटतो जेव्हा तुम्ही अगदी रेग्युलर येता आणि या ठिकाणाच्या प्रेमात पडता. तेव्हा इथला परिसर सुद्धा अगदी रोज यावासा आणि बघावासा असाच वाटतो. ते उरलेलं पाणी त्या माठात टाक, ते तिकडे समोर. मग अरे त्यांना तेवढंच पाणी मिळतं ना छानपैकी. लय भारी वाटलं ते झाडांमुळे. मला लय हवा आली. आज आम्ही पाणी घालायला आलो, मला खूप छान वाटलं आणि मी रोज येईन इथे जर मला वेळ भेटला तर. आजची कामगिरी फत्ते. आता उतरणीचा प्रवास चालू. भेटू अजून पुन्हा उद्या पाणी घालायला.